नमस्कार, मी संदीप देसाई. आपण बघतोय राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान सुरू होतं आणि अवघे 5 मिनिटं मतदानासाठी राहिलेले आहेत. त्यामुळे जे कोण मतदार मतदानासाठी अजूनही बाहेर पडले नसतील, जे मतदान केंद्रांवर असतील, त्यांनी तत्काळ मतदान करावं असं आवाहन झी 24 तास करते. आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी. तर यावेळी अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. वेळ संपलेली आहे, शेवटची 5 मिनिटं उरलेली आहेत. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सकाळी जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी संतगतीनं मतदान सुरू होतं, काही ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. 29 महापालिकांसाठीची मतदानाची वेळ संपलेली आहे. शेवटची काही 1-2 मिनिटं आता उरलेली आहेत. आणि हे चित्र जर आपण पाहिलं तर याच वेळी मोठ्या रांगा मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लागलेल्या आहेत. तर यावेळी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाची निश्चित करण्यात आलेली आहे. 5:30 वाजताची ही वेळ संपलेली आहे. तर याच संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्याला ताजे अपडेट देत आहेत, कारण 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. तर प्रतिनिधी आपल्याला ताजे अपडेट देत आहेत. थेट जाऊयात त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या नेमकं मतदारसंघांमध्ये, त्यांच्या जिल्ह्यांमध्ये काय घडलेलं आहे. आपले प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत, कृष्णात पाटील जोडले गेलेले आहेत, चंद्रकांत पुंदे पुण्यातून आहेत, योगेश खरे नाशिकमधून आहेत, प्रताप नाईक कोल्हापुरातून जोडले गेले आहेत. थेट जाते मनश्रीकडे. मनश्री, वेळ अगदी 1 ते 2 मिनिटांची उरलेली आहे, वेळ संपलेली आहे मतदानाची. काय चित्र दिवसभर पाहायला मिळालंय? तू म्हणतेस की वेळ संपलेली आहे मतदानाची. अवघे काही मिनिटं बाकी आहेत, 5:30 वाजायला 3 मिनिटं बाकी आहेत सध्याच्या घडीला. मात्र ज्या ठिकाणी मी उभी आहे, दादरमधल्या बालमोहन विद्या मंदिर या मतदान केंद्रावरती, या ठिकाणी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. कारण या ठिकाणचं एक ईव्हीएम मशीन सकाळी तांत्रिकदृष्ट्या अडकत होतं, त्या ठिकाणचं बटन दाबलं जात नव्हतं आणि म्हणूनच ही वेळ इथे वाढवून देण्यात आलेली आहे. माझ्या मागचं जर दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काही मतदार अजूनही या ठिकाणी येत आहेत मतदानासाठी. अनेक मतदार हे धावत पळत खरं तर येत आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला मिळते मतदान केंद्रांवरती. त्याच्यामुळे शेवटचा मतदार, हे बघा इकडे मतदार आता मतदान करायला जातात, त्यांना अडवणं सुद्धा या घडीला योग्य नाही, कारण अवघे काही मिनिटं त्यांच्याकडे बाकी आहेत. त्यामुळे आता सुद्धा मतदारांची गर्दी ही आपल्याला बघायला मिळते आहे. बालमोहन विद्या मंदिर या ठिकाणी फारशी गर्दी नसली तरी सुद्धा या ठिकाणी काही मिनिटं ही वाढवून देण्यात आलेली आहेत. त्यासोबतच शेवटचा जो मतदार जो रांगेत उभा असेल त्याचं मतदान पार पडेपर्यंत मतदान हे बंद केलं जाऊ शकत नाही. म्हणजे 5:30 पर्यंत जिथपर्यंत रांग आहे तिथपर्यंत मतदान घेतलं जाऊ शकतं. मतदानाची टक्केवारी हा एक महत्वाचा चर्चेचा मुद्दा आहे आणि काळजीचा सुद्धा मुद्दा आहे या घडीला. कारण जवळपास 3:30 वाजेपर्यंत 41% वगैरे मतदानाची आकडेवारी होती मुंबईतली. शेवटच्या 2 तासांमध्ये आणखी ही आकडेवारी किती पुढे गेलेली आहे ते बघणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मुंबईत तरी काही ठिकाणी गोंधळ झाला हे वगळलं तर सुरळीतपणे मतदान पार पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी. यानंतर जाऊयात पुण्याला. चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, आपण बघतोय 5:30 वेळ मतदानाची संपलेली आहे. मात्र रांगा जास्त असल्यामुळे काही ठिकाणी मतदानाची वेळ सुद्धा वाढवून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आलेली आहे, कारण ईव्हीएम बंद पडल्याच्या अनेक घटना पुण्यामध्ये सुद्धा घडलेल्या होत्या. काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, पुण्यामध्ये सकाळपासून मतदानामध्ये अक्षरशः कुठं ईव्हीएम बंद पडलं, कुठं बोटावर शाई पुसण्याचा प्रयत्न झाला, कुठंतरी बोगस मतदार सापडले म्हणून त्यांनाही मारहाण झाली, राजकीय कार्यकर्ते. अनेक दिवसभरातल्या घटनांमध्ये एकदम हॅपनिंग होतं पुण्यातलं मतदान. एकूण टक्केवारी जर आतापर्यंत जर काढली, आत्ता आपण आहोत शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर. शेवटचे 1-2 जे काही मतदार येत आहेत त्यांनाही आत घेतलं जातं शेवटच्या मिनिटांमध्ये, कारण हे पेठेतलं मतदान असल्यामुळे आता इथली गर्दी कमी. पण इतर आउटस्कट जो एरिया आहे तिथं मात्र बऱ्यापैकी मतदारच्या रांगा अजूनही तिथं लांबच लांब रांगा असल्याची माहिती आपल्याला मिळते. पण टक्केवारी जर बघितली, गेल्या वर्षी 55% मतदान होतं, यावर्षी जवळपास तेवढंच राहील. आता बघा, एकदम बालस्नेही किंवा महिला स्नेही असे जे जे आयोगाचे जे वेगवेगळे उपक्रम असतात त्यानुसार हे सगळे सजवलेलं आहे. सगळं व्यवस्थित आता मतदान होऊन गेलंय जवळपास. शेवटच्या आवरावर ज्याला आपण म्हणतो, ही सगळी ईव्हीएम पॅक करणं असेल इतर, कारण उद्याच काउंटिंग आहे, ही सगळी तयारी सुरू आहे. हे शेवटचं 1-2 जमतं कोणी मतदार आले, हे बघा हे शेवटचे एक मतदार आले, त्यांनाही शेवटची संधी दिली जाते. शेवटची उद्देश हाच आहे की जो 5:30 वाजता गेटच्या आत येतो त्याला मतदान करू दिलं जातं. तोच नियम इथं आहे. इथं जरी मतदारांची संख्या तशी सकाळी जास्त झाल्यामुळं, मतदान होऊन गेल्यामुळं
इथं ती लांबच लांब रांगा नाही, पण शहराच्या आउटस्कटला निश्चित लांबच लांब रांगा निकालाविषयी आता कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण 9 वर्षानंतर पुण्यात मतदान होते महापालिकेसाठी. भाजप दावा करते आम्ही सोबळावर येऊ, पण दादांनी आघाडी घेतल्यामुळे एकदम कडवं आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. अगदी चंद्रकांत, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राहू. मात्र आता थेट जाते नाशिकमध्ये. योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, काही मिनिटं म्हणजे अगदी ती मिनिटं सुद्धा संपलेली आहेत, 5:30 वाजलेले आहेत आणि मतदान अद्यापही काही ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये काय चित्र आहे? खरं आहे, नाशिकमध्ये सुद्धा अनेक मतदान केंद्रावर अजूनही आपल्याला मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. आपण आहोत नाशिक शहरातल्या शासकीय कन्या महाविद्यालय जे आहे त्या केंद्रावर. आपण बघू शकतो या बाजूला जर बघितलं तर अजूनसुद्धा लोक मोठ्या प्रमाणात बाहेर या ठिकाणी रांगा लावून आहेत. बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्र जी होती, मशीन जी होती ती बंद पडल्यामुळे गोंधळ झालेला होता आणि त्यामुळे मतदान जे आहे ते हळूहळू होताना या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे ही गर्दी आपल्याला दिसते. इकडच्या बाजूला जर बघितलं आपण तर सर्वाधिक लाडक्या बहिणी आपल्याला या ठिकाणी उभ्या असलेल्या दिसत आहेत. सगळी महिलांची रांग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि जवळजवळ म्हणजे आपण बघू शकतो की अजून किमान 1 तास 1.5 तास या ठिकाणी चालेल असं रांगा या ठिकाणी आहेत. गोंधळही मोठ्या प्रमाणात मधल्या बाजूला जर आपण बघितलं तर अगदी हळूहळू होत असल्यामुळे महिलांचा गोंधळ आपल्याला मध्ये पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी नीटशी उभं राहण्याची परिस्थिती सुद्धा नाही आहे. त्यामुळे जरा अधिक गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 3:30 वाजेपर्यंतचं जर मतदान बघितलं तर 40% आत हे मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे कमी मतदान होतं की काय अशी शंका या ठिकाणी आहे. अवघा 1.5 तासामध्ये 2 तास जर आपण बघितले 5:30 पर्यंत तर हे मतदान जास्तीत जास्त 20 ते 25% वाढू शकतं. त्यामुळे हा आकडेवारी 50 ते 55% जास्तीत जास्त जाईल अशी परिस्थिती आहे. एकूणच मतदान जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न महापालिकेनं, निवडणूक विभागानं सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे केलेला आहे. मात्र तितकासाच प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा नाशिकमध्ये दिसून आलेला नाही. खरं म्हणजे नाशिकचे जे निवडणूक आहे ही 8 वर्षांनी होते आणि आता नवीन सत्ता जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. मात्र या ठिकाणी मतदान कमी झाल्यामुळे आता नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अगदी यानंतर जाऊयात कोल्हापूरला. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, आपण बघतोय काय मतदानाची आकडेवारी आहे? 3:30 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे आणि आता काही मतदान केंद्रांवर रांगा आहेत का? मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे का काही मतदान केंद्रांवर? काय सांगाल त्याबद्दल प्रताप? मी ही दृश्य दाखवतोय सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूलच्या परिसरात. कशा प्रकारे आपण पाहतोय की मतदान केंद्रावर प्रचंड मोठ्या आता रांगा आहेत. जवळपास आपण पाहतो की वेळ संपायला आल्यानंतर धावत अनेक यातील मतदार जे आहेत ते या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वेळ वाढवून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता गेट बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या महिलांचं किंवा या पुरुषांचं, या मतदारांचं मतदान होईपर्यंत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. एकूणच आपण पाहतो की सकाळपासून अतिशय चुरशीन अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतो की मतदान जे आहे ते सुरू आहे. 3:30 वाजताची आपण टक्केवारी पाहिली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जवळपास 55% या ठिकाणी मतदान झालेलं आहे. ही दृश्य आपण बघू शकतो की कशा प्रकारे महिला मोठ्या प्रमाणात रांगेत आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक जण जवळपास आपण पाहतो की 4 मतदान टाकण्यासाठी वेळ लागतोय. त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी थांबून मतदानाचा अधिकार बजावतोय. एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 60%हून अधिक मतदान होईल असं आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरनं दिसून येते. पण मतदान केंद्रावरच्या बाहेरच्या रांगा ज्या आहेत त्या रांगा मात्र वेगळं सांगतात. कदाचित 70%हून अधिक मतदान होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे आपण पाहतोय की एकूणच अशा प्रकारच्या रांगा आहेत आणि त्या रांगा संपेपर्यंत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. निश्चित प्रताप, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, रांगा आत्ता वाढलेल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. काही वेळ 5:30 पर्यंत मतदान चालू शकतं. मात्र तुम्ही आता जिथं उभे आहात तिथं काय परिस्थिती आहे? रुबीना, दादरमधल्या एका मतदान केंद्रावर उभा आहे, परंतु इथलं मतदान संपलेलं आहे आणि आता ज्या व्हीव्हीपॅटचे मशीन्स आहेत ते घेऊन जाण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची बस जी आहे ती आलेली पाहायला मिळते. त्यामुळं आता थोड्याच वेळात सर्व व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्र जे आहेत ती पूर्णतः या बसमधून जिथं मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी पाठवली जातील आणि उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु आज दिवसभरात मुंबईत पाहायला गेलं तर साधारणतः
दुपारपर्यंत 1:30 वाजेपर्यंत 41% मतदान हे मुंबईत झालेलं पाहायला मिळते. अद्याप आत्तापर्यंतचा अंतिम आकडा जो आहे तो अद्याप आलेला नाही, परंतु नक्कीच चुरशीनं मतदान झालेलं आहे. काही भागांमध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. काही ठिकाणी वादविवाद देखील झालेले पाहायला मिळतात. भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आलेलं पाहायला मिळाले. परंतु महत्त्वाचं म्हणजे शाई पुसल्या जाण्याच्या प्रकरणावरून मुंबईत सर्वत्र गदारोळ जो आहे तो पाहायला मिळाला. कारण मतदान केल्यानंतर शाई पुसली जात होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील त्या संदर्भातला खुलासा केला. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी देखील या संदर्भात थेटपणे टीका केलेली पाहायला मिळाली. त्यामुळं आज दुपारनंतर खास करून शाई पुसण्यावरून दोन्ही बाजूने टीका झालेली पाहायला मिळाली. यामुळं नक्कीच काही मतदारांच्या संदर्भात असा प्रकार घडलेला असल्याचं समोर आलं सोशल माध्यमातून कृष्णा असू दे. निश्चित कृष्णा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मनश्री आपला प्रतिनिधी आपल्या सोबत होता. धन्यवाद मनश्री. चंद्रकांत पुंदे पुण्याहून जोडले गेले होते. चंद्रकांत धन्यवाद. योगेश खरे नाशिकमधून होते. धन्यवाद योगेश. आणि प्रताप नाईक सुद्धा कोल्हापुरातून ताजे अपडेट देत होते. धन्यवाद प्रताप. एकूणच जर आपण पाहिलं तर 29 महापालिकांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. उद्या निकाल लागणार आहे याचे सुद्धा ताजे अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहेत.